पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई असं म्हटलं की आपल्या सगळ्यांना वाटतं, बापरे, चीक वगैरे बिघडला तर एवढ्या दिवसांची सगळी मेहनत वाया जाईल. पण हे वाटतं तेवढं अवघडही नाही. कारण या व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. ते तुम्ही फॉलो केलं तर तुमच्याही कुरड्या अगदी अचूक होतील. सगळ्यात आधी आम्ही घेतला जुना खपली गहू, ज्याचा चीक जास्त झडतो. तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकता. त्यानंतर गहू 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. मग मोठ्या डब्यात किंवा भांड्यात पाणी घालून गहू पूर्ण बुडेल इतकं भिजत ठेवा. महत्त्वाची टीप, रोज सकाळ संध्याकाळ पाणी बदला. त्यामुळे आंबट वास येत नाही आणि गहू मऊ होऊन वाटायला सोपा जातो. 3 दिवसांनी गहू हाताने दाबला तर सहज मऊ झाला पाहिजे. त्यानंतर भिजलेला गहू मिक्सर किंवा जात्यात बारीक वाटून घ्या. थोडं थोडं पाणी घालून स्मूथ पेस्ट तयार करा. आम्ही गहू बाहेरच्या गिरणीवरून काढून आणला, त्यामुळे त्याचे व्हिडिओ क्लिप्स नाही आहेत. त्यानंतर मोठं स्वच्छ कापड घेऊन त्यात वाटलेलं मिश्रण टाकूनही आपण चीक गाळू शकतो. पण ही पद्धत वापरली तर चीक आहे तेवढा पूर्ण गाळला जाईल, वाया जाणार नाही. हा चीक म्हणजेच पुढे कुरडईचा बेस असणार आहे. उरलेला चोथा टाकून द्यायचा किंवा गुराढोरांना द्यायचा. गाळलेला चीक रात्रभर असाच ठेवायचा. वरचं पाणी अलगद काढून टाकायचं आणि खालचा घट्ट पांढरा भाग कुरडईसाठी वापरायचा. आता आहे महत्त्वाचा टप्पा. जाड बुडाचं पातेलं घ्यायचं. त्यात पाणी उकळत ठेवून चीक हळूहळू सोडायचा. मीठ टाकून मध्यम आचेवर शिजवायचं. सतत हलवत राहायचं, नाहीतर गाठी होऊ शकतात आणि मिश्रण साच्यातून बाहेरच येत नाही. मग पाहिजे तेवढे तीळ ॲड करत जायचे. नंतर असा कुरडईचा साचा घ्या. गरम असतानाच मिश्रण त्यात भरा आणि प्लास्टिकच्या स्वच्छ शीटवर गोल गोल सर्पाकृती कुरडया बनवा. थंड झालं की मिश्रण घट्ट होतं, त्यामुळे पटापट हात चालवा. शेवटी 2-3 दिवस कडक उन्हात अशाच कुरडया वाळवत ठेवा. पूर्ण सुकल्यावर हाताने मोडली तर कटकट आवाज यायला हवा आणि नंतर डब्बा बंद साठवून ठेवा. आणि हां, थोडासा चीक हळूच आपल्या वाटीत काढून ठेवायचा आणि त्यात दूध साखर घालून मस्त ताव मारायचा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.